भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील नॅचरल गोवर साखर कारखान्याच्या पहिल्या गाळप हंगामाचे शुभारंभ गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। 2015 पासून हा साखर कारखाना बंद पडला होता। खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा साखर कारखाना सुरू करण्यात येतोय। सध्या साखर कारखान्यांची क्षमता 800 मेट्रिक टन असून पुढे कारखान्यांची क्षमता वाढवण्यात येणार आहे। तसेच पुढील वर्षाच्या लागवडीकरिता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून शेतमजूर व बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे। साखर कारखाना उद्योजक संजय गुजर यांनी हा कारखाना सुरू केला असून युवा उद्योजक सुजित गुजर यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पिकांची लागवड करून आर्थिक उन्नती साधावी। आगामी काळात या कारखान्याची क्षमता वाढवून 1200 मेट्रिक टनापर्यंत घेऊन जाणार आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये नॅचरल ग्रोअर्सचा हा पूर्वीपासून कारखाना लाखांदूर तालुक्यामध्ये सुरू होता। नंतर काही काळासाठी ते बंद पडला। या कारखाना सुरळीत रीतीनं नवीन पद्धतीनं चालावं म्हणून आम्ही कारखाना संजय गुर्जरजी एक आहे आमचे उद्योजक या भागातले, ज्यांनी मौदाचा कारखाना यशस्वी रीतीनं असंच बंद पडलेल्या अवस्थेचा पुनर्जीवित केला, त्यांना आम्ही हे चालवायला दिलेलं आहे। आणि या आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये खास करून आणि काही गोंदिया जिल्ह्याचाही जो लागून जे तालुके आहे, खूप सारा ऊस आमचे शेतकरी लागवडी करत असतात। त्यांना थेट नागपूरपर्यंत आणि मौदापर्यंत आणि काही देवाळापर्यंत हे ऊस ट्रान्सपोर्ट करावा लागत आहे। तुम्हाला माहीत आहे की ऊस जितका जवळच्या क्षेत्रामध्ये गाळप झालं तर त्याची रिकव्हरी चांगली राहते, शेतकऱ्यांना पण 2 पैसे जास्त मिळत असते आणि कारखान्याच्या पण रिकव्हरीमध्ये त्याचा फायदा होत असतो। त्या निमित्तानं आज या लाखांदूरमध्ये ज्या आमच्या भंडारा जिल्ह्याचा हा एकदम फर्टाईल झोन आहे, ज्याला चौरास म्हणतात, इथे सिंचन खूप आहे, पाणीचा ग्राउंड वॉटरही चांगला आहे आणि या भागातले शेतकरी पण उत्कृष्ट आहे। या लोकांना या परिसरामध्येच कारखाना उपलब्ध झाल्यामुळे आणि सुरू झाल्यामुळे इथलं त्यांना ऊसाचा उत्पादन करून कारखान्याला देता येईल आणि नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। कारखानाही सुरळीत चालवण्यासाठी हे आम्हाला उपयोगी ठरणार आहे। शेतकऱ्यांना आता जसा गडकरी साहेबांच्या पूर्ती कारखाना किंवा देवाळाचाही गडकरी साहेबांचा जो कारखाना आहे ते 2200 रुपये भाव देत आहे, तर त्याचप्रमाणे या कारखाना पण 2200 रुपये भाव देतील। आणि एक ए झोन आहे, त्या ए झोनच्या जो परिसरातला जो ऊस येईल त्याला 100 रुपये जास्त म्हणजे 2300 रुपये मिळतील। जे या परिसरामध्ये आजूबाजूचे कारखाने खास करून गडकरी साहेबांचे आहे, त्याच धर्तीवर इथल्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील आणि वेळेवर मिळेल हे खबरदारी घेणे। जगदंबेच्या आशीर्वादाने आणि प्रफुल्लभाई पटेल साहेबांच्या सहकार्याने हा कारखाना आज गाळपासाठी तयार झालेला आहे। ऊस गाळपासाठी तयार झालेला आहे आणि उद्यापासून आपण ऊसाला तोडी देतो आहोत। या तालुक्यामध्ये 2-4 जे तालुके आहेत, साकोली, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, लाखांदूर, या भागामध्ये उद्यापासून ऊसाच्या तोडी सुरू होत आहेत आणि 1 तारखेपासून रेग्युलर आपल्या कारखान्याचं क्रशिंग सुरू होत आहे। किती वर्षापासून हा कारखाना बंद होता आणि सध्या हा साधारण 9 वर्ष कारखाना बंद होता, 8 ते 9 वर्ष। आणि सुरुवातीला बऱ्याच इकडले जे शेतकरी लोक आहेत, काही ऊस वाहतूक ठेकेदार आहेत, ते लोक आमच्या संपर्कात होते, कारण मौद्याचा कारखाना आम्ही चालवतो आहे, त्या माध्यमातून ते लोक आमच्या संपर्कात होते। त्या लोकांचं असं म्हणणं होतं की साहेब तुम्ही ह्या पण कारखान्यामध्ये थोडंसं लक्ष घाला, हा कारखाना तुम्ही मौद्याचा खूप सुरळीतपणे चालवलेला आहे आणि ह्या पण कारखान्यामध्ये जरा थोडंसं लक्ष घालून हा पण कारखाना बंद पडलेला तुम्ही घ्या। तर थोडासा हा कारखाना आपला प्रफुल्लभाई पटेल साहेबांच्या ताब्यात होता। मग प्रफुल्लभाई पटेल साहेबांच्या आम्ही माध्यमातून काही लोकांच्या माध्यमातून प्रफुल्लभाई पटेल साहेबांशी संपर्कात गेलो आणि एक दिवस भेटायला गेलो साहेबांना। साहेबांनी वेळ दिली आम्हाला
आणि साहेबांचं खरंच म्हणजे कौतुक करावं वाटतं आहे. आम्हाला 5:30-6ची वेळ दिली होती साहेबांनी संध्याकाळची, पण साहेबांना यायला खूप उशीर झाला. मी माझ्याबरोबर काही ठेकेदार, शेतकरी, काशीवारजी वगैरे, अविनाश काशीवारजी वगैरे साहेब आमच्याबरोबर होते. काही वाहतूक ठेकेदार, ऊस उत्पादक शेतकरी माझ्यासोबत होते. आता मी काशीवारजीला म्हटलं की साहेब आता म्हटलं एवढा दौरा करून म्हटलं खूप थकून भागून येणार आहेत आणि काय आपल्याला भेटणार आहेत म्हटलं, एवढे मोठे नेते आहेत म्हटलं, ते आता आपण जाऊ म्हटलं परत, आता काही भेट होणार नाही. काशीवारजी म्हटले साहेब थांबा, थोडा वेळ वाट बघा, आपण थांबू आणि वाट बघून भेटूनच साहेबांना जाऊ. आणि साहेब साधारण 9-9:30च्या दरम्यान सगळे दौरे संपवून साहेब त्यांच्या गोंदियाच्या बंगल्यावर आले आणि त्यांना कोणीतरी त्यांच्या PAने सांगितले की असे साहेब तुमची वाट बघत थांबलेले आहेत, कारखान्याच्या संदर्भात काहीतरी चर्चा करायची आहे. तर तेवढे थकून पण साहेब आले असताना पण आम्हाला कारखान्याचा विषय म्हटल्यावर साहेबांनी अतिशय उत्साह दाखवून आमच्याबरोबर 1 तास, जवळजवळ 1.5 तास कारखान्यावर चर्चा केली. आणि त्यांचा जो उत्साह त्या दिवशी आम्ही बघितला कारखान्याच्या बाबतीत, म्हणजे कारखाना सुरू व्हावा ही त्यांची एक भावना होती. ती एवढी उत्साही भावना होती की त्या ह्याच्यातनं आमचा पण उत्साह द्विगुणित झाला की खरंच हा कारखाना आपण साहेबांच्या माध्यमातून सुरू करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर साहेबांनी हा ॲक्च्युअल अदानी पॉवर प्रोजेक्टचा, अदानी ग्रुपचा हा कारखाना त्यांचा होता, त्यांच्या मालकीचा, पण साहेबांकडेच सगळ्या याचं पोझिशन होतं, सगळा ताबा साहेबांकडेच होता. मग साहेब अदानीशी चर्चा केली, अदानीशी चर्चा करून बऱ्याचशा वाटाघाटी करून शेवटी साहेबांनी हा कारखाना आपल्या ताब्यात दिला. आणि साधारण जून महिन्यात ह्या कारखान्याचं सगळं, जुलैमध्ये मेंटेनन्स वगैरे आपण कामकाज या कारखान्याचं सगळे चालू केलं. पहिलं तर मेन आमचा उद्देश आहे की शेतकऱ्याला वेळेत पैसे देणे, दुसरी गोष्ट आहे जास्त भाव देणे, आणि तिसरी गोष्ट आहे की शेतकऱ्याला समजवून सांगणे की धानात किती पैसे मिळतात आणि ऊसात किती पैसे मिळतात. धानापासून शेतकऱ्याला काय फायदा आहे, ऊसापासून शेतकऱ्याला काय फायदा आहे. कारण की धानामध्ये लेबरचे प्रॉब्लेम आहेत, अवकाळी हे असा पाऊस आहे, हे नुकसानच आहे आजचं. हे ते ऊस जरी आता लोकांच्या ह्याच्यात असेल तर नुकसान काय नाही, 8-15 दिवसानं ऊस हा तोडला जाईल. त्यामुळे हे भयंकर फायदे. आणि आज या लाखांदूर तालुका असेल, सडगर्जनी तालुका असेल, मोरगावजनी तालुका असेल, साकोली तालुका, या लोकांना इथल्या भयंकर ऊसाची गरज आहे, भयंकर गरज आहे. पण चांगला चालवणारा कारखाना म्हणजे जे हे पाहिजे ते उपलब्ध नसल्यामुळं इतर पिकाकडे लोकांचा ओढा जास्त आहे. आता आमचे लोक भागात जातात, काही जुन्या गोष्टी बंद पडल्यामुळे वगैरे जराशा अडचणी झालेल्या आहेत, पण लोकांना एकदा जर विश्वास पटला तर आम्ही सांगायची गरज नाही. हे 8 वर्षात जे हे झालेलं आहे, जवळजवळ तुम्ही हा पवनी जर भाग घेतला तर 1 लाख टन ऊस या भागात उपलब्ध होता. आणि 3 ते 4 कारखाने या फक्त लाखांदूर, साकोली या भागावर, एवढ्या भागावर फक्त ऊस उपलब्ध होऊ शकतो. एवढं आपल्या इथं पोटेन्शियल आहे, पाण्याची व्यवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आम्हाला ते इझी आहे. काय एवढं, हे फक्त आम्हाला व्यवहार व्यवस्थित पाळणे हा आमचा मेन उद्देश आहे. लोकांना जास्तीत जास्त पैसे मिळवून देणे, त्यांचं उत्पन्न एकरी आता साधारण 25 ते 30-40 टन एकरी उत्पन्न ऊसातनं निघतं, टनेज. तर आता आमचा उद्देश हा आहे की ऊस विकास यंत्रणा राबवून जे 40 टनाचं उत्पन्न त्याचं जे एकरी आहे ते 60 टनावर नेणे, म्हणजे त्याचं जे प्रॉफिट रेशो आहे तो वाढवणे. आणि शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे, मेन म्हणजे महत्त्वाचा विषय आहे की जेवढं आपण क्रशिंग जास्त करू तेवढा ऊसाला रेट आपण जास्त देऊ शकू, प्रोडक्शन कॉस्ट कमी येते, रिकव्हरी जास्त येते. 92-005, 86-032 या 2 व्हरायटी आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायला लागलो आहे. तर त्याचा लोकांनी जास्तीत जास्त फायदा थोडासा घ्यावा, हे असं आमचं कारखान्यातर्फे नियोजन आहे. भविष्यात आमचा आता आम्ही 600 TCDचा हा जुना कारखाना होता, 800 TCDचा आपण त्याला हे करतो आहे, यावर्षी केलेलं आहे. पण पुढच्या वर्षी आमचं 1250 TCDचं प्लॅनिंग पर डे 24 तासाला 1250 टन क्रशिंग करण्याचं आमचं पुढच्या वर्षी नियोजन आहे. आम्ही त्यानुसार आम्ही पावलं टाकत चाललेलो आहे. आता याच वर्षी आम्ही तसे मॉडिफिकेशन करून ठेवलेले आहेत की म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला जास्त मॉडिफिकेशनमध्ये जाता येणार नाही. भविष्यात एक पुढच्या 3 वर्षात मुंबईतल्या मिटिंगमध्ये आम्ही प्रफुल्ल साहेबांना मी शब्द दिलेला की साहेब 3 वर्ष द्या, 3 वर्षात या भागाचं पूर्ण चित्र तुम्हाला वेगळं दिसेल. फक्त 3 वर्ष मी आज बोलतो आहे आपल्यासमोर, पण आज तुम्हाला कदाचित वाटत नसेल हे मोठा बोलतो आहे, पण 3 वर्षानंतर तुम्हाला हे पटेल की काहीतरी वेगळं आणि चांगलं या भागात आपण करून दाखवणार, हे 100% निश्चित आहे. त्यात काय मोठा विषय तो आमच्यासाठी नाही. आम्ही चालवत आलेलो आहे 8 वर्ष. आम्ही जवळजवळ 13 वर्ष बंद असलेला बाबदेवचा कारखाना आपण चालवून, इथं तर चांगल्या अवस्थेत मशिनरी आहे, बाबदेवमध्ये तर साधी मोटर जागेवर नव्हती. या अशा परिस्थितीत असून आपण तो कारखाना रुळावर आणून व्यवस्थित रुटीनला लावलेला आहे, काही अडचण नाही. त्यामुळे हा तर लहान कारखाना आहे, तो 1800 TCDचा कारखाना आहे.
हा 600 TCD कारखाना आमच्यासाठी एवढी मोठी गोष्ट ही नाही आहे. थोडंसं 1-2 वर्ष आम्हाला त्रास होईल थोडासा, त्यानंतर ऑटोमॅटिक रुटीन लागून जाईल. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या विकासासाठी हातभार थोडासा लावावा. आमचं जे काय असेल आम्ही पणाला लावून शेतकऱ्याला जी मदत करता येईल त्याला जास्तीत जास्त दर देण्याचं काम आम्ही हे निश्चित आजूबाजूच्या कारखान्यांपेक्षा आम्ही देण्याचं काम आम्ही करू. 2200 रुपये उसाला आपण दर जाहीर केलेला आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ए झोनला आता 100 रुपये साहेबांनी वाढवायला सांगितले. साहेबांचा आता मान ठेवायला पाहिजे, ते काय आम्ही बोलू शकत नाही. त्यामुळे आपण ते पण करतो आहे. आणि त्यातले विदर्भात न झालेलं 2300-2200 रुपयेमध्ये 2000 रुपये पहिला हप्ता, म्हणजे शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे आपण देण्याचं काम हे करतो आहे. 200 रुपये राहिलेले जे आहेत ते आपण पाडव्याला देतो आहे, असा आमचा मानस आहे. आता पुढं बघू कसं काय रिस्पॉन्स येतो आहे. आमची वाटचाल पुढं चालू आहे, आता कसं काय होतं त्याप्रमाणे.